हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्व? सचिन गायकर या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज सुट्टी असल्यामुळे आपण संध्याकाळी आज नड्यालच्या मंदिरासाठी जाणार आहोत. पंचायतन मंदिर पाहण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. तेथील माहिती आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तुर्तास धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बोलल्याप्रमाणे आता नड्याला जायला निघालो आहोत. अशा प्रकारे मित्रांनो, आपण सर्व मंडळी घेऊन पंचायत मंदिर नडालला चाललो आहोत. आपली मंडळी दाखवू का बाहेर जरा? इकडे कोण कोण मंडळी? रसिका दिदी, सपना दिदी, आर्यन शेठ, निरुपन शेठ, अशी मंडळी आपण चालली नडालला. हे रचिती शेठ. रसिका तिथं पहिल्यांदाच चालली आहे नड्याला आणि सपना दिदी. आम्ही तर जाऊन आलेलो आहे, पण हे लोक पहिल्यांदाच चालले. त्यांची इच्छा होती नड्याला जायची. मला भाऊ बोलतात, ते बोलतात भाऊ आपल्याला नड्याला जायचे पंचायतन मंदिर बघायला. तर माझ्या मित्रांनो आज सुट्टी होती, त्यामुळे आज आपण त्यांच्या खुशीसाठी आपण नड्याला चाललो आहोत मित्रांनो आज. मग रसिका दिदी, तुला काय वाटतं नड्यालबद्दल? मस्त भारी आहेत, तशी 5 मंदिर आहेत. ऐकून आहे ना? तू गेली नाही ना? गेली नाही, पण ऐकून आहे. हो, खूपच छान आहे तिथे बघण्यासारखं. आज तुझी इच्छा पूर्ण होईल, हो. बरोबर ना? हो. आणि सपना दिदी, तुझा काय विषय? सपना दिदी आमची एकदम शांत आहे, त्यामुळे ती जास्ती बोलत नाही. आमचं उंदीर मामा बघा कसं क्लास मधनं रिटर्न आले. मी 6 वाजता येते, तर मी नड्याला जाण्यासाठी 4 वाजता झालेली आहे. आणि साजिरीची काय? साजिरी तुला काय वाटतं? घेते बाहेरची. साजिरी आपली पहिल्यांदाच गाडीत बसल्यासारखी मजा घेते बाहेरची. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला अर्धा पाऊण तास लागणार आहे नड्याला पोहोचण्यासाठी. आता आपण कर्जतच्या काही टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. आता गाडीमध्ये आपल्या तेल भरू थोडा, म्हणजेच पेट्रोल. पेट्रोल पंपावरती पोहोचणार आहोत आपण थोड्याच काही मिनिटामध्ये. मग गाडीमध्ये पेट्रोल भरू आणि डायरेक्ट 4 पाट्यावरून राईट मारून आपण नड्याला जातो. अशा प्रकारे मित्रांनो, HP पेट्रोल पंप आलेला आहे ना. आता आपण पेट्रोल भरायला जात आहोत मित्रांनो. सूर्याचं देखावं, सनसेट व्ह्यू बघू शकता पेट्रोल पंपाच्या बाजूला. बॅड लक, इथे पेट्रोलच नाही मित्रांनो. आता आपण चौकला जाऊन टाकू. अशा प्रकारे इथे बॅड लक झाली आज. आणि अशा प्रकारे 4 फाट्यामध्ये पोहोचलो आणि ट्रॅफिक लागली. मित्रांनो, सनसेट व्ह्यू पाहू शकता कसा सुंदर असा आलेला नजारा. संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि सनसेट अतिशय सुंदर असं सनसेट व्ह्यू पाहायला मिळतं आपल्याला.
गाडी पार्क करू आता मित्रांनो आपण. अशा प्रकारे आपली गाडी इथं पार्किंग केली आहे मित्रांनो. हा आहे नडालचा मंदिर समोर. आता इथे जायचं आपल्याला नडालच्या मंदिरावर. पंचायतन मंदिर. हे मेकअप वगैरे चालू आहे यांचा. हे झालं आपण जाऊ आता. अशा प्रकारे आमची छोटी गाडीतून उतरली आहे पाणी पेत पेत. दीदी इथे बघ. निरूपण काय बोलतोस मग? कसं वाटतंय? हा मंदिर म्हणजे नडाल. नडाल म्हणजे तिथील फेमस पंचायत 5 मंदिरे असे ओळखले जाणारी ओळख आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एकाच जागेवरती 5 देवांचे दर्शन घडते. ते म्हणजे पहिले शिर्डीचे साईबाबा, दुसरे म्हणजे आपल्या जे शुभ कार्यामध्ये गणरायांचे नावाने सुरुवात होते असे आपल्या गणपती बाप्पांचे दुसरे मंदिर, तिसरे मंदिर म्हणजे आपले श्री शक्तिशाली बजरंगबली यांचे तिसरे मंदिर लागते. आणि चौथे मंदिर लागते ते म्हणजे महादेवाचे आपली शंकराची पिंडी, हे आपले चौथे मंदिर तिथे आपल्याला पाहायला मिळते. तसेच 5वे मंदिर हे नडालची भवानी माता मंदिर आहे. तेथे आपल्याला भवानी मातेचा दर्शन घडते. असे या मंदिराची वैशिष्ट्य आहे. हे पंचायतन मंदिर या खालापूर तालुक्यामध्ये पूर्ण फेमस आहे आणि येथे आपल्याला 5 देवांचे एकाच जागेवरती दर्शन मिळते मित्रांनो. अशा प्रकारे या मंदिरात आपण आज जाणार आहोत आणि तेथील मंदिरातील सर्व दर्शन घेणार आहेत देवांचे आपण. तर अशा प्रकारे एक एक मंदिराचे दर्शन घेऊया मित्रांनो. आता प्रथम आपण साईबाबांच्या मंदिराकडे चाललो आहोत. तिथे आता साईबाबांचं दर्शन घेऊया. हे बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे साईबाबांचं मंदिर खूप सुंदर आणि रेखीव काम आहे. येथील मूर्ती देखील बघू शकता, शिर्डीला जशी आहे त्याचप्रमाणे येथे देखील आहे, सुबक आणि सुंदर. अशा प्रकारे आपले साईबाबांचे दर्शन झाले. पुढील मंदिर आहे आपले सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांना प्रथम स्थान दिले आहे ते म्हणजे गणपती बाप्पा. तर आपण आता गणपती बाप्पांच्या मंदिराकडे चाललो आहोत. तिथे देखील एक सुंदर अशी सुबक मूर्ती बसवलेली आहे, हे बघू शकता. तिथे देखील एक मनमोकळेपणाने आपल्याला दर्शन घेता आले गणपती बाप्पांचे. तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ पोहोचवणे हाच माझा हेतू आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन झाला.
आणि तिसरे मंदिर हे आपले मारुती रायांचे म्हणजेच बजरंग बलीजींचे आहे. तेथे देखील आपल्याला एक सुंदर स्वरूपात दर्शन झाले आणि तेथे देखील एक सुंदर बजरंग बलीची मूर्ती बसवलेली आहे. आता आपण बाहेर आलो आणि चौथे मंदिर महादेवाचे म्हणजे शंकराचे पिंडीचे स्वरूप असणारे हे चौथे मंदिर आहे. तिथे देखील आपण आता एक दर्शन घेऊ. सर्व मंदिरामध्ये आपल्याला एक सुंदर दर्शन घ्यायला मिळाले मित्रांनो. अशा प्रकारे मंदिरात आपल्याला दर्शन झालेलं आहे. शंकराच्या पिंडीचे दर्शन झाले. आता पुढील 5वा मंदिर आहे तो म्हणजे नडालची भवानी माता. तेथे देखील एक आपल्याला भवानी मातेचा सुंदर रूप पाहायला मिळाले आणि तेथील देखील दर्शन आपल्याला एक सुंदर पद्धतीने घ्यायला मिळाले. अशा प्रकारे मित्रांनो नड्याला खूप सुंदर एकाच जागेवरती आपल्याला 5 मंदिरांचे दर्शन घेता येते. तुलसी वृंदावनाला देखील आपण मस्तपैकी दर्शन घेतला. अशा प्रकारे 5 मंदिर तुम्हाला दाखवण्यात येत आहे. सुंदर अशी जागा आहे मित्रांनो. फॅमिलीसाठी नक्की येथे व्हिजिट करा. तसेच गार्डनच्या बाजूला सर्व देवी देवतांचे रेखीव असे मस्त कोरीव बनवलेले जे स्टॅच्यू बनवलेले लावले आहेत. सुंदर परिसर आहे येथील आणि अतिशय स्वच्छता आणि शांत वातावरणमय असलेला पंचायतन मंदिर नडाल येथे आहे आणि खूप सुंदर मंदिरे आहेत येथे बघण्यासारखे आहेत. तर ज्यांनी बघितले नसेल त्यांनी नक्कीच जा येथे फॅमिली घेऊन. अतिशय सुंदर अशी जागा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण पूर्णपणे सर्व मंदिरामध्ये दर्शन घेतले. आता गार्डनमध्ये आपण येऊन बसलो आहे. सर्व मुलांची लहान मस्ती वगैरे चालू आहे. खूप अतिशय सुंदर जागा येते मुलांसाठी खेळायला वगैरे बघू शकता तुम्ही. तुला सांगते काय केला मारला वाटतं ते इथे उभी राहिली दीदी इथे उभी राहिली चुकून लागलं. अशा प्रकारे आपले सर्व मंदिरांचे दर्शन झालेले आहे आणि आता आपण मंदिरामधून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. हे बघू शकता मंदिराच्याच बाजूला तुम्हाला नाश्त्यासाठी कॅन्टीन आहे. तेथे तुम्हाला चहा नाश्ता करू शकता. तर आता आपण मंदिरात दर्शन झालं त्यामुळे आता आपण सर्व जाऊन नाश्ता करूया. नाश्ता झाल्यानंतर आपण थेट निघणार पळसदरीसाठी जाणार आहोत स्वामींच्या दर्शनासाठी मित्रांनो. तर ही आहे तिथे बाजूला असलेली कॅन्टीन आणि तिथे आपण आता जाणार आहोत. अशा प्रकारे सर्व लोक इथे दर्शन झाल्यानंतर नाश्ता वगैरे करतात. समोर लाईन लावावी लागते हे बघू शकता. अशा प्रकारे इथे 10 रुपये वडापाव आणि पाण्याची बॉटल देखील 10 रुपये अशी परिस्थिती आहे इथे. कमी पैशामध्ये मला पाणी आणि बॉटल. अशा प्रकारे आमची मंडळी लाईनमध्ये राहिलेत वडेपाव घेण्यासाठी बघू शकता. सर्व बोलतात आता नाश्ता करूया त्यामुळे वडेपाव
इथे वडेपावच मिळतात आणि पाणी बॉटल आणि चहा. घे ना. अशा प्रकारे नाश्त्याची तयारी चालू आहे. इथे एक सिस्टमॅटिक कारभार चालतो, ते म्हणजे लाईनने उभे राहून आपल्याला जे घ्यायचे ते घ्यायचे. अशा प्रकारे आलेला आहे आमचा नाश्ता आणि आता आम्ही सर्व बसलो आहोत नाश्त्यासाठी. हे बघू शकता वडेपाव मागवलेत सर्वांसाठी. अशा प्रकारे आता आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही येथून निघणार परतीच्या प्रवासाला. तर अशा प्रकारे सर्व नाश्ता वगैरे झाला आणि आता आपण निघालो आहोत आपल्या गाडीकडे. शेवटचं मंदिराचं दर्शन घेतोय आपण. हे बघू शकता सुंदर असं वातावरण आणि मंदिराची प्रतिमा किती सुरेख दिसते हे बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी येतील मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे आपला आता पळसदरीचा प्रवास आहे माठाकडे जाण्याचा स्वामींच्या दर्शनासाठी. नंतर आपला व्हिडिओ एंड होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला नडालचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालो आहे पळसदरी श्री स्वामी समर्थ मठामध्ये जायला. काही 10 ते 15 मिनिटाचा प्रवास करून आपल्याला श्री स्वामींच्या दर्शनासाठी जायचे. पंचायतन मंदिराचे दर्शन झालेले आहेत आपले. आता आपण इथून निघालेलो आहोत मित्रांनो. फुल फॅमिली सहित आहोत आपण. अशा प्रकारे आपला दर्शन झालेलं आहे. सुंदर आणि चांगलं दर्शनाचे मनमोहक दर्शन झालेलं आहे आपल्या मंदिरामध्ये. एकाच ठिकाणी 5 मंदिरं असल्यामुळे आपल्याला कुठेही जायची गरज नाही. सर्व इथेच दर्शन घडतात. पहिल्याच साईबाबांचा, नंतर गणपती बाप्पा, महादेव, अशा प्रकारे सर्व मंदिरे एकच जागेवरती आहेत. त्यामुळे कुठेही जाण्याची गरज नाही. ही आहेत नड्यालची खास वैशिष्ट्ये. पुढे घेता अशा प्रकारे आता आपण गाडी हवेला फिरवली आहे आणि आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी पळसदरी मठामध्ये जात आहोत. तिथे दर्शन घेणार आणि महाप्रसादाचा लाभ घेणार आणि तिथून आपला प्रवास घरी जाण्याकडे होणार. फायनली मग आपला ब्लॉग पूर्ण होईल. आणि मित्रांनो हा ब्लॉग आपला शेवटपर्यंत नक्की बघा. आता स्वामींच्या मंदिराकडे जाणार आहोत आपण. काही सेकंद आता मित्रांनो आपण चौक क्रॉस करू, लेफ्ट मारून कर्जतकडे जाऊ आणि मग कर्जतला पोचतो. राईटला जाणार पळसदरी मार्गाकडे स्वामींच्या दर्शनासाठी जाणार. आता आपण पोचलो चौकमध्ये, लेफ्ट मारून कर्जत. अशा प्रकारे आपण आज प्रवास केला आहे मित्रांनो. नडालचं दर्शन घेऊन आपण आता पळसदरीला चाललो आहोत मित्रांनो.
आणि राईट साईडला आपण टर्न घेणार आणि पलसदरीकडे जाणार स्वामींच्या दर्शनासाठी. अशा प्रकारे आता आपण पलसदरीकडे चाललो स्वामींच्या दर्शनासाठी. फायनली मित्रांनो आपण पळसदरी मठाकडे पोहोचलो आहोत. आज खूप गर्दी आहे बघू शकता. अशा प्रकारे आपण आता गाडी पार्किंग करून घेऊ आपली आणि मंदिराकडे दर्शनासाठी जाऊया. अशा प्रकारे मित्रांनो खूप गर्दी आहे. फायनली मित्रांनो आपण पलसदरी मठामध्ये पोचलो आहोत. आता गाडी पार्किंग करून घेऊया आणि मंदिराकडे रवाना होऊया, म्हणजे आपल्याला स्वामींचे दर्शन घेता येईल व महाप्रसादाचा लाभ घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघूया मित्रांनो. अशा प्रकारे मंदिरामध्ये आता पोचू आपण. फायनली आपण आता मंदिरामध्ये पोहोचू. आज गर्दी खूप आहे, हे बघू शकता. सर्व गाड्या पार्किंग केल्या आहेत. अशा प्रकारे आपण मठामध्ये पोचलो आहोत मित्रांनो. स्वामींच्या दर्शनासाठी लाईनला उभे राहू आणि आपण आरती होईल पहिल्यांदा, नंतर महाप्रसादाचा लाभ होईल. अशा प्रकारे आपण आता लाईनमध्ये आहेत स्वामींच्या दर्शनासाठी. आज खूप गर्दी आहे मित्रांनो स्वामींच्या मठामध्ये, कारण गुरुवार असल्यामुळे गर्दी असते इथे. हे बघू शकता. अशा प्रकारे आपलं लाईनला आहोत. तर मित्रांनो, आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असल्यास आपली व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आली आहे वेळ तुमच्या निरोपाची. तर यापुढे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहे मित्रांनो. तात्पुरतं धन्यवाद.